एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीचे आता अनेक धागेदोरे समोर येत आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा धागा म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातलं व्हॉट्सअप चॅटिंग। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातल्या चॅटिंगमुळे आणि पुढे बिनसलेल्या त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे पेपरफुटीचा प्रकार समोर आलाय। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातील चॅटिंग हाच पेपरफुटीचा पुरावा म्हणून निर्णायक ठरला। ऋतुजाच्या हाती लागलेला पेपर तिनं प्रेमापोटी गौरव पाटीललाही दिला। या सगळ्या व्यवहाराची माहिती ऋतुजा व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे गौरवला देत होती। तिला प्रवीण पाटील मार्फत पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेचा संचही तिनं गौरव पाटीलला पाठवला होता। वडिलांनी मला लग्नासाठी साठवलेले पैसे पेपरसाठी वापरायचं ठरवलंय, पुढे काय होईल माहित नाही असं चॅटिंगद्वारे त्यांच्यामध्ये संभाषण होत होतं। तर नंदुरबारमध्ये ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील हे एका कॉलनीमध्ये राहत होते। ऋतुजा एमपीएससीची तयारी करत होती, गौरव मालेगावात नोकरी करत होता। नंदुरबारमध्ये प्राथमिक शाळेचे शिक्षक असणारे अमृत पाटील यांची ऋतुजा मुलगी आहे। ऋतुजाच्या वडिलांनी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर परीक्षा आधीच विकत घेतला। नंदुरबारमधील कौटिल्य अकादमी चालवणाऱ्या प्रवीण पाटीलनं 5 लाख रुपये घेतले। ऋतुजाच्या वडिलांना पेपर एमपीएससीच्या अधिकाऱ्यांकडून मिळवून दिला। सगळ्या व्यवहाराची माहिती ऋतुजा चॅटिंगद्वारे गौरवला देत होती। प्रवीण पाटीलनं पाठवलेला प्रश्नसंच तिनं गौरवलाही पाठवला। वडिलांनी लग्नासाठी साठवलेले पैसे पेपरसाठी वापरायचं ठरवलंय असं ऋतुजानं व्हॉट्सअप चॅटमध्ये सांगितलं। पुढे काय होईल माहित नाही असाही तिनं उल्लेख केलाय। ऋतुजा उत्तीर्ण झाली आणि त्यानंतर गौरवला टाळू लागल्यानं गौरवचा संताप झाला। गौरवनं ऋतुजासोबतचे चॅट्स जुलै महिन्यामध्ये एमपीएससीला ईमेल केले। ज्या लिंडवे नावाच्या अधिकाऱ्याला अटक झाली त्याच्याच समोर गौरवला पुरावे सादर करण्यास सांगितलं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।